नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघूया आपण याआधी व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं गुणाकार. आता आपण थोडी वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. आपली लेवल सेकंड चालू आहे, लेवल 2. 9चा गुणाकार कसा सोप्या पद्धतीने करायचा. 9चा हे बघा लिहिलेलं आहे इथं. 9चा गुणाकार लक्षात ठेवण्याची युक्ती. ज्या विद्यार्थ्यांनी माझे पहिले व्हिडिओ बघितले नसेल ते आपण बघून घ्यावे YouTubeवर जाऊन. आता बघूया आज आपण काय पाहणार आहोत. कमी 9 याच्या अगोदर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 9चे जितकी संख्या तितके 9चे गणित बघितले होते. नंतर आपण जास्त 9चे, आता आपण कमी 9चे, म्हणजे जी दिलेली संख्या आहे बघा, लक्ष ठेवा, नीट लक्ष ठेवा, ही जी दिलेली संख्या आहे नंतर 531 गुणिले 99. आता ह्या इथं 3 अंकी संख्या, इथं किती, ही 3 अंकी संख्या आणि इथं किती आहे 2, म्हणजे एक 9 काय आहे कमी आहे. तर ह्या टाईपचे आपण गणित बघणार आहोत. तर बघा सुरुवातीला काय करायचंय, ही संख्या अशी मांडायची 531 गुणिले 99. इथं मी लिहिलेलं आहे. आता मग सिंपल आहे, आपण जसं पहिलं करत होतो त्याचप्रमाणे 531 मायनस 1 कमी केला 531 म्हणून 1 कमी केला 530. हे बघा इथं 530 मी इथं लिहिलेलं आहे. नंतर मग आता ह्या दोन्ही संख्या 9 मधून कमी करायच्या. 9 बघा हे इथं 30 येत नाही, 9 मधून कमी करायच्या. 9 मायनस 3 बघा, 9 मायनस 3 किती होते 6. 9 मायनस 0 किती होते 9. बघा इथं आपण सहज सोपी आकडेमोडे सहज करू शकतो. नंतर आता ही जी संख्या आहे, ही संख्या ही 5, ती 5 संख्या जी आहे ती 530 मधून कमी करायची. बघा इथं मी लिहिलेलं आहे 530 मधून 5 कमी करायची. ही 5 संख्या आहे, ही 5 संख्या इथं फक्त ह्याच्यातून कमी करायची. बघा सिंपल आहे. तर 530 मधून 5 कमी करायचे. सिंपल वजाबाकी आहे. 530 मधून 5 कमी केले 525 आणि हे 69. तर आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तर ही लाईन कट केली की आपल्याला उत्तर मिळून जाते. बघा 525 ऑब्लिक 69. तर ही लाईन कट करायची म्हणजे आपलं उत्तर येऊन जाते 525 69. आपलं उत्तर मिळालेलं आहे. हे लिहून घ्या. बघूया जे एकदम माझ्या व्हिडिओवर पहिले, जे माझे पहिल्यांदा व्हिडिओ बघतात ते आपण कॅल्क्युलेटरवर आपण चेकही करू शकतात की गणित आपलं बरोबर आहे का नाही. मोबाईल कॅल्क्युलेटरवर आपण चेक करू शकतात की गणित बरोबर आहे का नाही. तर लिहून घ्या जे गणित, लिहून घ्या गणित. तर बघा दुसऱ्या टाईपचं गणित बघणार आहोत. आता हे तर बघितलं आपण, एक 9 कमी असलेलं आपण दुसऱ्या टाईपचं गणित बघणार आहोत. 1479 गुणिले 99. बघा जे विद्यार्थी इंग्लिशची मधून त्यांना सांगतो बघा. 531 मायनस 1 याच्यातून आपण 1 कमी केला 530. बघा 530 आलं. नंतर या दोन्ही संख्या, या दोन्ही ज्या संख्या आहेत त्या 9 मधून कमी करायच्या. 9 मायनस 3 किती होते 6 आणि 9 मायनस 0 किती येते 9. बघा आणि हे याच्यातून आपण 5 कमी केले, 530 मायनस 5. तर हे इथं उत्तर आलेलं आहे 52569. बघा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आणि मराठीमधून पण सांगितलेलं, इंग्लिशमधून पण सांगितलेलं. तर चला तर बघूया दुसऱ्या टाईपचं गणित. व्हिडिओ मधून स्किप करू नका. जर व्हिडिओ आपण स्किप केला किंवा कट केला तर आपल्याला गणित समजणार नाही. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी चालेल, पण व्हिडिओ पूर्ण बघा. गणित समजून सांगताना टाइम लागतच असते. तर बघा 1479 गुणिले 99. बघा ही दिलेली संख्येपेक्षा किती 9 कमी आहे, 2 9 कमी आहेत. बघा दिलेल्या संख्येपेक्षा 2 9 कमी आहेत. बघा हे बघा इथं लिस्ट आहे. बघा हे 14 दिलेल्या संख्येपेक्षा किती 9 कमी आहे, 2 9. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जेवढी संख्या तेवढे 9 होते. आता इथं आपण आता गणित बघितलं, ह्याच्यामध्ये कसं होतं, एक अंक म्हणजे एक 9 कमी होता, ह्याच्यात 2 9 कमी. तरी असलं तरी काही हे करायचं नाही. बघा सिंपल आहे. 1479 मायनस 1 म्हणजे 1479 मायनस 1 1478. 1479 मायनस 1 1478. बघा 1479 मायनस 1 1478. 1 आपण मायनस केला. नंतर मग ही जी संख्या आहे 78. बघा इथे लिहिले 9. बघा 99 मायनस 78. 99 मायनस 78 किती होते 21. बघा सिंपल आहे. आपण इथं हे लिहिले 21. बघा इथं आपण 21 लिहिलेलं आहे. ही जी संख्या आहे बघा, ही जी 78 संख्या आहे 78, याच्यातून आपण 9 कमी करायचे. 9 मायनस 7 किती 2. बघा सिंपल आहे. 9 मायनस 2 इथं 9 मायनस 2 7 आणि 9 मायनस 8 किती 1. इथं लिहिलं सिंपल आहे. मी इथं स्टेप पण लिहिली बघा. हे बघा इथं आपण इथं रफ मध्ये इथं डोक्यावर ह्याच्या 9च्या आपण डोक्यावर इथं 9 पण लिहू शकतो. बघा 9
9 आणि 9, 9 मायनस हे इथं. नंतर मग काय करायचं, आता दुसरी जी स्टेप आहे बघा, पहिली स्टेप आपण याच्यातून एक मायनस केलं. लक्ष द्या, लक्षपूर्वक बघा. पहिली स्टेप आपण याच्यातून एक कमी केला, हे आलं. नंतर दुसरी स्टेप काय करायची, ही जी संख्या आहे 9 - 7 2, 9 - 8 1 इथं लिहिली. आता ही जी संख्या आहे तिसरी स्टेप बघा, तिसरी स्टेप आहे ही 14 संख्या आहे 14. या 14 याच्यातून काय करायचे, कमी करायचे. कशातून, ह्या 1478 मधून 14 कमी करायचे, म्हणजे 1478 मधून 14 कमी करायचे. कोणती संख्या घेतली, मी ही संख्या घेतली, जी संख्या आहे उरलेली बघा ही संख्या याच्यातून. आता हे सिंपल वजाबाकी आहे. 1478 मायनस 14 सिंपल वजाबाकी करायचे, जसे आपण सबट्रॅक्शन करतो तसं. बघा 8 मधून 4 गेले, 4 राहिले. 7 मधून 1 कमी केला, 6 राहिले. बघा सिंपल आहे. तर हे उत्तर आपल्याला मिळालेले 1464/21. मग हेच आता इथली रेष आहे, ही रेष असते, आपण ठेवतो ती लाईन कट करायची, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. ही जी संख्या कधी कधी इथं काय होतंय, इथं कधी कधी 9 येतंय, समजा 9 आले इथं, तर मग इथं काय येईल, कॅरीची सबट्रॅक्शन येईल. मग कॅरीची सबट्रॅक्शन तुम्हाला तर येते, मग तशी करायची. म्हणून काळजीपूर्वक बघा व्हिडिओ, जरी समजला नसेल तर आणखीन बघा. बघा ह्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. बघा आता तुम्ही हे गणित करायचे आहेत बघा, याच्यासारखे तुम्ही जे गणित मी तुम्हाला शिकवल त्यासारखे कमीत कमी 10 गणित, कमीत कमी 10 ते 20 गणित झाली पाहिजे, तरच तुम्हाला हे गणित येतील, नाही तर येणार नाही, किंवा आपल्याला गणित समजणार नाही. बघा मी इथं उदाहरण दिलेले 12 78 999. हे वहीमध्ये वही पेन, व्हिडिओ चालू असताना वही पेन घ्यायचा आणि नीट लक्षपूर्वक बघायचं, आणि हे गणित आपण सोडवायचे आणि मला कमेंट्स मध्ये सांगायचे, किंवा जे माझ्या ग्रुप्सला ऍड येतं त्यांनी माझ्या ग्रुप्सवर टाकायचे ते, की माझं हे उत्तर आलं वगैरे. आणि बघा, ज्यांना माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी मला लाईक करा. बघा लाईक करायला काही लागत नाही, मी इतकी मेहनत घेतोय, व्हिडिओ बनवताना भरपूर टाइम लागतोय, मेहनत घ्यावी लागते, तर मला एक लाईक करा. लाईक केल्यावर माझा विश्वास वाढतो की, आणि गणित कसं वाटलं याबद्दल आपण कमेंट्स करा, आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल या गणिताच्या ट्रिक्सचा. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही एक सांगायलो, ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही नोट्स घेतल्या नसतील त्या नोट्सचे घेऊन घ्या. त्या नोट्सची किंमत फक्त 99 रुपीज, म्हणजे 99 रुपये आहे. आपण त्या घेतल्यानंतर आपल्याला जे काही गणित आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस शीट पण मिळून जाईल आपल्याला, त्याच्यात आपण प्रॅक्टिस करू शकतो. ज्यांना घ्यायचं त्यांनी या नंबरला मला व्हॉट्सअपला हाय करा, मॅजिक मॅथ कोर्सच्या नोट्स पाठवा असं करा. मी तुम्हाला स्कॅनर कोड पाठवाल. स्कॅनर कोडला मला आपण पेमेंट केलं 99 रुपीज, 99 रुपीज मला फोन पे केले की लगेच मी आपल्याला 10 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला नोट्स प्रोव्हाइड करेल. त्याच्या नोट्स आपण प्रिंटही काढू शकतात. बघा, व्हिडिओ जरी मोठा झाला तरी आपण पूर्ण बघायचा आहे. आणि हे बघा, हे जे गणित आहेत ते तुम्ही गणित कम्प्लिटली करायचे आहेत आणि प्रामाणिकपणे गणित करायचे. आणि गणित केल्यानंतर समजा तुम्ही हे गणित केलं माझ्या स्टिक्सनं, तर ते गणित बघायचं बाबा बरोबर आले का, कॅल्क्युलेटरवर चेक करायचं बरोबर आलं का, जर चुकलं तर डबल करायचं, व्हिडिओ समजला नाही तर डबल बघायचा. तर काळजीपूर्वक करायचं. आणि याची एक वही बनवा, वहीमध्ये लिहा स्पष्ट. ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स मध्ये सांगा. मी 2 मिनिटं थांबवतो, वाटल्यास बघा हे गणित बघून घ्या, हे गणित लिहून घ्या वहीमध्ये, तुमच्या नोट्स हे बुक मध्ये लिहून घ्या, सॉरी वहीमध्ये लिहून घ्या. लिहून घ्या आणि गणित करा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा. थँक्यू.